व्यवस्थित आता पाकिस्तानचा वार सुरू आहे. मी तर सांगतोय प्रहारच्या कडून लागण तेवढे कार्यकर्ते सीमेवर उतरायला तयार आहे. पाकिस्तानमध्ये घेणार आहे. पाकिस्तान कुछ नव्हता, अख्खा पाकिस्तान हिंदुस्थानात घुस आहे. तब मानेंगे मोदी जी 56 इंच की छाती आप अगर है आप में दम उठा लो पाकिस्तान और ले लो हिंदुस्तान, तब मानेंगे. पण हे सगळं आम्ही पाहतोय त्या 28 लोक ज्या ठिकाणी मरण पावलं तिथं तुमचा एकच सैनिक का नव्हता. अगर तिथं जर तुमचे 2-3 सैनिक जरी उभे राहिले असते तर 28 मरण पावलं नसतं. जे हल्लेखोर आहे त्याला डायरेक्ट मारता आलं असतं. म्हणजे इथं गरज आहे पोलिसांची. पोलिस इथं नाही आहे, पोलिस तिकडे आहे बिअरबाग पासून. मग कसं होणार आहे. मग आमच्या अमित शहा मध्ये चूक हो गई, वो तो चूक हो गई. तेरे बाप का राज चूक हो गई. 28 लोक मर गए, 28 लोक मारे गए, ते थोडे डबल वाचून मारे. ही जी आम्हाला व्यवस्थित बनवण्याचं काम जे होतं ना भाऊ, यावर बारीक लक्ष ठेवा. कामच करू नका. कार्यकर्ते पाठवणार म्हणताय, किती कार्यकर्ते काय पाठवणार आहे? पाकिस्तानला कार्यकर्ते पाठवणार म्हणता तुम्ही? माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असते तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा. त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारचा कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू कडू तयार आहे. भाऊ दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. पाहता याकडे हे कोणी एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे, ते त्यांचं भलं होणार आहे. आणि राष्ट्रवादी कधी अलग होत. मला एक सांगा, पवार साहेब अजितदादा अलग होते अशी शक्य आहे का? ते एकत्रच होते.